विधानसभेचे निकाल लागले आणि रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार उदय सामंत मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि निकालानंतर 2 दिवसानंतर अचानकपणे भाजप मित्रपक्ष हा अचानकपणे आक्रमक झाला। त्यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी या सहकार नगरमधल्या पाण्याच्या विषयासंदर्भात थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे। टाकीवर चढून आम्ही आंदोलन करू असा इशारा दिला। नेमका 2 दिवसानंतर भाजप इतका आक्रमक का झालं? कारण कालच्या पत्रकार परिषदेमध्ये उदय सामंतांनी भाजपच्या सगळ्या मंडळींनी मला सहकार्य केलं असं पत्रकार परिषदेत सांगितलं, तर दुसऱ्या बाजूला भाजपचं नेतृत्व जिल्हा नेतृत्वाने कुठेतरी माझ्या विरोधात काम केलं आणि त्या संदर्भातले पुरावे माझ्याकडे आहेत। त्यांचा अंगुर निर्देशन जिल्हा प्रमुख राजेश सावंत यांच्याकडे होता आणि त्यामुळे राजेश सावंतांनी सुद्धा आता कुठेतरी आक्रमक भूमिका घेतली। पण मित्रपक्षामध्ये आमदार महायुतीचे निवडून आल्यानंतर राजेश सावंत एवढे आक्रमक का झाले आणि पाण्याच्या विषयासंदर्भात पाण्यावरती चढून टाकीवरती मी आंदोलन करेन अशी त्यांनी एक जाहीर घोषणा केली। आता ह्या संदर्भातच भाजप आणि शिवसेनेत निवडणुकीच्या निकालानंतर कुठेतरी दुरावा निर्माण होतो असं दिसतंय आणि त्या माध्यमातून निमित्त आहे। मग कारवांच्या वाडीतल्या रस्त्याच्या संदर्भात असेल तिथेही सुद्धा भाजपच्या मंडळींनी बांधकाम विभागाला पत्र दिलं, पण तिथे किरण सामंत यांनी मध्यस्थी करून येत्या आठवडाभरात त्या रस्त्याचं काम मार्गी लागेल असं आश्वासन दिल्यानंतर त्या भाजपच्या मंडळींनी किरण सामंतांचे आभार मानले। पण आता आपण या सहकार नगरमधल्या या टाकीवरून विषय पेटलाय किंवा गाजतोय वाचतोय त्या टाकीच्या समोरच आपण उभे आहोत। या ठिकाणी सहकार नगरमधली टाकी आहे। सुमारे 5 लाख क्षमतेच्या टाकीमधून जवळजवळ 18 ते 20 हजार नळधारकांना यातून पाणी पुरवठा केला जातो आणि नेमका या पाण्या टाकीच्या दुरुस्तीचं नेमकं काम निघालंय का, त्याला वर्क ऑर्डर मिळाले का? आपल्यासोबत या ठिकाणी ह्या प्रभागाचे ज्यांच्या सौभाग्यवती नगरसेविका या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात ते बारके अळदणकर ह्या शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत। आपण त्यांनाच विचारूया की नेमके पाण्याच्या टाकीच्या विषयासंदर्भात नेमकी आता स्थिती काय आहे, नेमकी पाण्याची टाकीच्या दुरुस्तीच्या संदर्भात नेमका आता काय विषय आहे? नेमका दुरुस्तीच्या संदर्भात विषय म्हणजे असा आहे, आमचे आधारस्तंभ किरण उर्फ भयाशेठ सामंत आणि रत्नागिरी रायगडचे पालकमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब हे जिल्हा नगरोत्थानमधना पैसे राणेसाहेब खासदार रत्नागिरी सिंधुदुर्गाचे खासदार च्या निवडणुकीच्या राणेसाहेबांच्या निवडणुकीच्या अगोदर पैसे आलेले आहेत। त्याचे टेंडर निघालं होतं आणि ते टेंडर खासदारकी झाल्यानंतर वर्क ऑर्डर त्या ठाणे च्या कंपनीला दिलेला आहे। ती व्यक्ती खूप अतिशय आजारी होती, म्हणजे त्याला फोनही उचलत नव्हता। मी 5-5, 6-6 फोन करून शेवट त्यांनी रात्री 10:30च्या दरम्यान फोन उचलला ना, साहेब मी खूप आजारी आहे, मी लवकरात लवकर करतो। मी उठलो दिवाळीच्या वेळेला, मी उठलो की पहिलं काम हे तुमचं करायचं आहे हे मला माहिती आहे। त्यामुळे ह्या कुणी पण ह्या बाबतीत कुठच्याही पक्षाने राजकारण करू नये। जनतेच्या माहितीकरता मी सांगतो, आज सकाळी बरोबर मी 9:30ला जो कॉन्ट्रॅक्टरला जे काम दिलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला मी फोन केला स्वतःहून आणि विचारलं, बाबा ह्या टाकीचं काम मी स्वतः लोकांना सांगितले 2 की 3 दिवसात काम चालू होईल। त्यांनी मला असं सांगितलं, साहेब पाईप निघाले आहेत, उद्या मुंबईपर्यंत पोचतील, उद्या किंवा परवा मुंबईपर्यंत पोचल्यानंतर ताबडतोब मी एका दिवसात रत्नागिरीत प्रायव्हेट गाडी घेऊन पाठवून आपण काम चालू करू असंही बाबरसाहेबांशी पण मी बोललेलो आहे म्हणाले आणि इंजिनियरशी पण असं मला त्यांनी स्वतःहून फोन केल्यानंतर सांगितलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरने। पक्षाने कुठल्याही राजकारण करू नये। कॉन्ट्रॅक्टर आजारी असल्या कारणाने कामाला विलंब झाला आहे, पण आता वर्क ऑर्डर दिल्यामुळे येत्या काही 4-5 दिवसात ते काम सुरू होईल असं आपल्या शिवसेनेचे विभाग प्रमुख संजय अळदणकर यांनी स्पष्ट केलं आहे। आता ह्याच आंदोलनानंतर ह्या भूमिकेनंतर राजेश सावंतांची नेमकी भूमिका काय राहणार आहे की ते त्या बाबतीतली भूमिका त्यांची अजूनही स्पष्ट झालेली नाही आहे। परंतु निवडणुकीच्या निकालानंतर पाण्याच्या टाकीवरून हा विषय का चिघळला हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे। टाइम्स डिजिटलकरता किशोर मोरेसह शुभम पवार, दीपक मोहिते, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।